हॅलो गाईज, मी आपला मित्र सोबती सका मंगेश उत्तम इंगळे. आज आपण बघणार आहोत नॉमिनी वर्सेस मृत्यूपत्र. नामनिर्देशन, नॉमिनीचं जे नामनिर्देशन केलं जातं आणि मृत्यूपत्र याच्यामधला जो काय फरक आहे, सोसायटीमध्ये कशा पद्धतीने केला जातो ते आज आपण बघणार आहोत. लेट स्टार्ट. नॉमिनी आणि मृत्यूपत्र. नामनिर्देशन सोसायटीमध्ये जेव्हा कुठला आपण सभासद नामनिर्देशन करतो, नॉमिनेशन देतो, पर्टिक्युलर एका सभासदाला राईट्स असतो की माझ्या मेल्यानंतर ही जी प्रॉपर्टी आहे ती कुणाच्या नावे जावे, कोण माझे वारसदार आहे, त्यानुसार तो नॉमिनेशन करतो आणि त्याची नोंद सोसायटीच्या रेकॉर्डमध्ये असते, नॉमिनेशन रजिस्टरमध्ये. मृत्यूपत्र, त्यामध्ये त्या घरामध्ये जेवढे काही व्यक्ती असेल, त्याचं जे काही कुटुंब असेल त्यामध्ये वारसदार ठरवण्याचा अधिकार त्या सभासदाला असतो. तर त्यामध्ये मृत्यूपत्रामध्ये पण आपण ते लिहू शकतो की यामध्ये हे पर्सेंटेजच्या हिशोबाने हे माझे काही 5 मेंबर असतील घराचे, त्यांना हा समान वाटा दिला पाहिजे, ते मृत्यूपत्रामध्ये मेन्शन असतं. मग आता म्हटलं जाईल की कोर्ट आपल्याला काय म्हणतं. न्यायालयीन प्रक्रियेद्वारे सर्वात महत्त्वाचं काय की सर्वात वरतं आपलं संविधान आहे, संविधानाच्या नंतर न्यायालय आहे. जे न्यायालय ठरवेल तेच आपल्याला पूर्व दिशा आपली पकडायला लागते आणि त्या बेसवर पकडून आपण पुढे चालतो. शेवटी कायद्याच्या आधारे मृत्यूपत्र हे व्हॅलिड आहे आणि जे नॉमिनेशन केलं जातं त्याला कुठे पण धारा नसते. त्याच्यात तुम्हाला फक्त शेअर्स नॉर्मल काय होणार, तर तुम्हाला मेंबरशिप मिळणार. पण मृत्यूपत्र आधारे तुम्हाला मालकी हक्क, त्या घराचा ताबा हा भेटणार, तो फक्त मृत्यूपत्र याच्याद्वारे. तर चला आपण बघू काय काय पॉईंट. आपण एक 10-12 पॉईंट आपण 10 पॉईंट काढलेले आहेत की मृत्यूपत्र, मालकी हक्क, वारसा हक्क कायद्यानुसार कोणकोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहे, कोणकोणत्या गोष्टी आपण केल्या पाहिजे, याचा आज आपण सविस्तर आढावा घेणार आहोत. आणि खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे, कृपया करून लक्ष द्या, ऐका. पहिला पॉइंट आहे आपला घर, जागा, शेअर्स, फंड आणि बँका याच्यामध्ये जे नॉमिनेशन असतात, जे नॉमिनी दिलेले असतात, त्या नॉमिनीला तिथून जो काय मेल्यानंतर, जो माणसाच्या निधनानंतर, तो गेल्यानंतर त्या नॉमिनीचं नाव बँकेमध्ये कुठे शेअर्सवर त्याचं नाव असेल, त्या नॉमिनीच्या नावावर आपण ठराव पास करून त्या बँका वगैरे त्या पैसे त्या नॉमिनीला देतात. पण हे एका अँगलने चुकीचं आहे. कायद्याद्वारे प्रस्थापित झालेल्या न्यायालयीन प्रक्रियेद्वारे काही काही केसेस अजून पण अशा लढल्या जात असतात. तर त्याच्यामध्ये जे वारसदार आहेत त्यांना त्या गोष्टीचं ट्रान्सफर करून त्या पैसे मिळाले पाहिजे असं कायदा म्हणतोय. आणि न्यायालयीन प्रक्रियेमध्ये असे खूप सारे केसेस पडलेले आहे की जिथे नॉमिनेशन आणि आपले वारसदार यांच्यामध्ये अजून पण केसेस चालू आहे. आणि उच्च न्यायालयाने, मुंबई उच्च न्यायालयाने वेळोवेळी लोकांना सांगितलं सुद्धा आहे की तुम्हाला मालकी हक्क प्रस्थापित करायला लागेल. मालकी हक्काच्या नुसार तुम्हाला समान वाट्यानुसार त्या मृत्यूपत्राच्या आधारे त्याच्यामध्ये समान वाटणे हक्क हा तुम्हाला मिळतो. तर याच्यामध्ये आता नॉर्मली आपण बघतो की घर, जागा, शेअर्स, फंड, बँका याच्यामध्ये केवळ नॉमिनीवर फक्त ट्रस्टी म्हणून विश्वास करून त्यांना ते फंड दिले जातात. तर नॉमिनी हा केवळ विश्वस्त आणि ट्रस्टी आहे. त्याला तो फंड तिथून जो काही नॉमिनेशन असेल त्या बेसवर बँका वगैरे त्याला ट्रस्टी, मेंबरशिप, प्रोव्हिजनल मेंबरशिप देऊ शकतात. मग फक्त हा नॉमिनी हा एक जरिया, एक मीडियम आहे की त्याला ते त्या मेल्यानंतर बाबा त्याचा उत्तराधिकारी कोण, तर तो नॉमिनीच्या विश्वस्च्या ट्रस्टीने आता हे काही चालू आहे. पण त्याला मालकी हक्क मिळवता येत नाही. त्याला न्यायालयीन प्रक्रियेद्वारे जाऊन ती न्यायालयीन मालकी हक्क प्रस्थापित करावा लागतो. तर तो केवळ फक्त विश्वस्त ट्रस्टी आहे. दुसरा पॉईंट आपण महत्वाचा बघणार आहोत की नॉमिनीला आणखी आपण काय म्हणू शकतो, एक काळजीवाहू म्हणू शकतो की बाबा हा माणूस गेल्यानंतर, हा माणूस मेल्यानंतर त्याचा काळजीवाहू कोण असणार, त्याचा उत्तराधिकारी कसा आहे, ही तात्पुरती नॉमिनेशनची सोय केलेली आहे. उद्या त्या माणसाचं मरण झालं, त्याचं काही बरं वाईट झालं तर कोण त्याचा उत्तराधिकारी म्हणून एक नामनिर्देशन सोसायटी आपल्या रेकॉर्डमध्ये घेते आणि त्यानुसार त्याला मेंबरशिप देते. पण त्याचा घराचा मालकी हक्क देण्याचा जो अधिकार आहे तो सोसायटीला नाही. न्यायालयाला तो अधिकार आहे तुम्हाला मालकी हक्क देण्याचा. तुम्ही फार तर सोसायटी काय त्याला करू शकतात, फार तर त्याला मेंबरशिप, प्रोव्हिजनल मेंबरशिप देऊ शकतात, सभासदत्व देऊ शकतात. पण त्याला मालकी हक्क मिळवायचा असेल तर त्याला न्यायालयात जाऊनच आपली बाजू मांडून समान हक्क वारसदार म्हणून करून घ्यावं लागेल. थर्ड पॉइंट आहे आपला मृत्यूपत्र आणि वारसा कायदा. मृत्यूपत्र, वारसा कायदा यांच्यासोबत नामनिर्देशन जे आपण नॉमिनेशन घेतो हा तिसरा कायदा होऊ शकत नाही. एक तर तुम्हाला वारसा कायदा बघायला लागेल
एक तर मृत्यूपत्र बघायला लागेल, तुम्ही म्हणणार नाही मी नॉमिनेशन दिलंय त्यानुसार तुम्ही त्याला मालकी ताबा द्या, तर मालकी ताबा देता येत नाही. कोर्टात जाऊनच तुम्हाला मालकी ताबा घेता येईल. सक्षम कोर्टातूनच त्याचं प्रोव्हिजन आहे, त्याचं प्राविधान आहे, त्यानुसारच तुम्हाला त्याचा मालकी अधिकार मिळू शकतो. कोणत्याही सोसायटीला असा अधिकार त्याचा मालकी ताबा मिळू देऊ शकत नाही, त्यासाठी तिसरा कायदा होऊ शकत नाही. त्याच्यानंतर मृत्यूपत्र. मृत्यूपत्रामध्ये मरण्याच्या अगोदर त्याच्यामध्ये जे काही लिहिलेलं असेल की माझ्या कुटुंबातली एवढी व्यक्ती असेल की माझ्या मरणानंतर या लोकांना समान वाटा दिला पाहिजे, त्यांना समान इक्वलेशन. उद्या जाऊन त्या सगळ्या कुटुंबामध्ये 5 भावंड असेल, 4 भावंड असेल, त्याच्यात वादविवाद होऊ नये, त्यासाठी मृत्यूपत्र करणं गरजेचं असतं. उद्या जाऊन माझं मरण किंवा मी गेल्यानंतर माझ्या सगळ्या कुटुंबात वादविवाद निर्माण होऊ नये, त्यासाठी खरं तर सगळ्या लोकांना मी विनंती करतो की आपलं एक मृत्यूपत्र देणं गरजेचं आहे, जेणेकरून आपल्या कुटुंबामध्ये जो काही आजकालचा एकोप आहे तो टिकवता येईल. नाहीतर उद्या मरण पेल्यानंतर सगळेजण उठून बसतात, अरे मी वारसदार, मी वारसदार, मी आत्याचा मुलगा, मी पहिल्या बायकोचा, मी दुसऱ्या, हे सगळे प्रकार घडत असतात. तर त्यासाठी तुम्हाला मृत्यूपत्र बनवणं खूप महत्वाचं आहे. आणि मृत्यूपत्रामध्ये इक्वली डिवायडेशन करून रेशोप्रमाणे 20% जे काय असेल इक्वली 100%च्या डिवायडेड जे असतील त्या पद्धतीने तुम्हाला आपल्या समान वाटा त्याच्यामध्ये दिला पाहिजे. जे काही मिळकतीचं इन्कम असेल, प्रॉपर्टी असेल, कुठली पण जागा असेल, ते मृत्यूपत्रामध्ये तुम्ही नॉमिनेट केलं पाहिजे. मिळकतीची विभागणी केली पाहिजे. जो रेशो आहे तो रेशो डिवाइड केला पाहिजे. त्या रेशोमध्ये डिवाइड करून समान हक्क आपले प्रस्थापित केले पाहिजे. एक केस आज बघणार आहोत आपण, खूप इम्पॉर्टंट केस होती की त्याचा बेस काय होता. करण खंडेलवाल आणि वैकुंठ सहकारी गृहनिर्माण संस्था यामध्ये ती केस होती. या केसमध्ये असं होतं, हा जो करण खंडेलवाल आहे हा नातू आहे. आणि या केसमध्ये जी सहकारी निर्माण सोसायटी, वैकुंठ सहकारी गृहनिर्माण सोसायटी, हाऊसिंग सोसायटी आहे, याबद्दल एक केस होती. या केसचं असं होतं की या जो मन्नालाल खंडेलवाल आहे, हा मन्नालाल खंडेलवालला 3 मुलं होती. त्या 3 मुलापैकी एक मुलगा वारला होता. त्याचा मुलगा हा करण खंडेलवाल, जो मन्नालाल खंडेलवालचा नातू होता. तर या मन्नालाल खंडेलवालने आपलं जे नॉमिनेशन केलं होतं सोसायटीमध्ये, त्या सोसायटीमध्ये नॉमिनेशन केलं होतं करण खंडेलवालच्या नावाने. आणि आपली जी 2 मुलं होती राहिलेली, त्यांचं नॉमिनेशन मध्ये नावच नव्हतं, इक्वली रेशो मध्ये डिवाइडच नाही केलं होतं. नंतर ते 2 वारसदार, त्यांची 2 मुलं जी राहिलेली होती, ती मुलं सोसायटीकडे त्यांनी अर्ज केला की आम्हाला 2/3 रेशोच्या हिशोबाने जे 3 आम्ही आता वारसदार आहोत, नातू आणि 2 मुलं, आम्हाला तिघांना समान वाटणे हक्क करून तुम्ही अर्जामध्ये नॉमिनेशन करून घ्या, आम्हाला मालकी हस्त प्रस्थापित करायचे. पण या वैकुंठ सहकारी गृहनिर्माण त्यांचा अर्ज फेटाळला. आता त्यांचा अर्ज फेटाळल्यानंतर हे गेले रजिस्ट्रारकडे. आता रजिस्ट्रारकडे गेल्यानंतर रजिस्ट्रार खूप हुशार व्यक्तिमत्व असतं, चांगली एमपीएससी ची परीक्षा वगैरे देऊन पास झालेले अधिकारी असतात, त्यांना माहित असतं, कायद्याचं ज्ञान असतं. त्यानंतर ते 2 मुलं जे वारसदार होते राहिलेले, ते रजिस्ट्रारकडे गेले आणि रजिस्ट्रारनी पण त्या अभिलेखामध्ये नोंद करून दिली की बाबा या दोघांना पण तुम्ही समाविष्ट करून घ्या. त्या दोघांच्या अभिलेखामध्ये नोंद करून दिली. नोंद करून गेल्यानंतर पण हा काय की ना करण खंडेलवाल, याला स्वतःच खायचं होतं, एकटंच प्रॉपर्टी पाहिजे होतं, 2 मुलं पण आहे ना बाबा, पण याला एकटाच खायचं होतं. हा भाई परत गेला मुंबई उच्च न्यायालयामध्ये आणि कोर्ट परत त्याला जजमेंट, जी रजिस्ट्रारने जजमेंट दिलं होतं त्याला पण हा यांनी धुमाडलं नाही. हा गेला पूर्व परत अपील केली त्यांनी मुंबई हायकोर्टमध्ये. मुंबई हायकोर्टमध्ये प्रकरण गेलं. मुंबई हायकोर्टमध्ये प्रकरण गेल्यानंतर मुंबई हायकोर्टचे जज होते, त्यांनी मग एक बेस पकडला की बाबा याचा निकाल काय द्यावा आपण. तर सुप्रीम कोर्टात जजमेंट होतं. ही केस होती इंद्राणीची, इंद्राणी वही वसी सोसायटी रजिस्ट्रार, याचा बेस त्यांनी पकडला. या केसेसचा बेस पकडून त्यामध्ये स्पष्ट सुप्रीम कोर्टचं जजमेंट होतं की सोसायटीला त्याचं मेंबरशिप मालकी हक्क नाकारणं हे चुकीचं आहे. न्यायालयीन प्रक्रियेद्वारे जे काही वारसदार असतील त्यांना समान वाटा मालकी हक्क मिळवणार आणि त्या बेस पकडून या 3 वारसदारांना समान इक्वल रेशोमध्ये त्यांना वारसदार करावं लागलं आणि त्याची मालकी हक्क त्यांनी मिळवला. मग कुठल्याही सोसायटीला त्याचा मालकी ताबा देता येत नाही, म्हणून त्यासाठी न्यायालयीन प्रक्रियेद्वारे जायला लागतं. त्याचं जजमेंट खूप महत्वाचं असं आणि मालकी हक्क मिळवण्यासाठी न्यायालयीन प्रक्रिया तुम्हाला पूर्ण करावी लागते.
तर या प्रकारे या तिघांनाही तिघांनाही जो समान वाटा होता तो मालकी हक्क मिळाला आणि त्या प्रॉपर्टीचा ताबा त्यांनी घेतलेला आहे. म्हणून सोसायटीला त्याचा मालकी हक्क देता येत नाही. त्यांना प्रोव्हिजनल मेंबरशिप देता येते, मेंबरशिप देता येते, पण मालकी हक्क देता येत नाही. याचं तात्पर्य सांगण्याचं एवढंच होतं. त्याच्यानंतर वारस ठरविण्याचा अधिकार फक्त न्यायालयाला आहे. फक्त न्यायालय, ना कोणती सोसायटी, ना कोणती संस्था, धर्मादाय संस्था यांना कुठल्याही ताबा द्यायचा, मालकी हक्क देण्याचा अधिकार नाही. न्यायालयीन सगळ्यात वरती आपलं संविधान, त्याच्यानंतर न्यायालयीन प्रक्रिया, न्यायालय, कोर्ट, सुप्रीम कोर्ट, सगळ्यात फायनल अथॉरिटी यांनी जजमेंट दिलेल्या, त्यांना न्यायालयालाच अधिकार आहे की बाबा मालकी हक्क द्यायचा की नाही द्यायचा. कुठलंही सोसायटी ही त्यांना तात्पुरतं काय देऊ शकते, सभासदत्व देऊ शकते, पण मालकी हक्क, त्या घराचे मालकी हक्क देऊ शकत नाही. त्यासाठी तुम्हाला न्यायालयात जावं लागतं आणि न्यायालयाच तो तुम्हाला अधिकार मिळवून देऊ शकतो. सोसायटीचा अधिकार नाही. सोसायटीचा अधिकार मग काय? सोसायटीचा शेवटी आता मी तुम्हाला 2-3 वेळा ते सांगितलं की सोसायटीचा अधिकार काय आहे, तर फार फार तर शेअर ट्रान्सफर करून द्यायचे नॉमिनेशनच्या बेसवर. आणि वारसांनी काय करायचं, जे काय वारस असतील XYZ जे काय असतील पहिलेचे 15, त्यांनी शेवटी काय करायचं, सक्षम कोर्टात जाऊन आपल्या सगळ्यांचा घरात एकोपा करून त्या कोर्टात जाऊन, समक्ष कोर्टामध्ये जाऊन त्या वारसांनी आपला हक्क ठरवून घ्यायचा आहे. सभासत्व व मालकी हक्क. सभासत्व म्हणजे तात्पुरतं तुम्हाला काय मिळणार, त्याच्यात मेंबरशिप मिळणार. मेंबरशिप ही मालकी हक्क होऊ शकत नाही. म्हणून या दोघांचा जो फरक आहे, सभासत्व फक्त नावाला तुम्हाला आहे, मेंबरशिप आहे फक्त, पण त्याचा पुरावा म्हणून तुम्ही मालक झालेत का हे नाही होत. तर मालकी हक्कासाठी तुम्हाला न्यायालयीन वारसांना, इथे वारसदारांना कोर्टात जाऊन त्याचा मालकी हक्की प्रस्थापित करावा लागतो. अगर नॉमिनेशन केले नसल्यास न्यायालय प्रक्रियेचा वारसदार करावा. एकदा समजा असं झालं की समजा मी समजा नॉमिनेशन कोणाला केलंच नाही, माझे 3 मुलं आहे, उद्या मी नॉमिनेशन केलंच नाही, तर काय होणार, फार तर काय होणार, तर सोसायटीकडे तुम्ही गेला, मी गेलो, गचकलो, मेलो, तर त्या अनुषंगाने मी सोसायटीकडे गेल्यानंतर, माझे कोणी वारसदार गेल्यानंतर सोसायटी म्हणणार तुमचे नॉमिनेशन आमच्याकडे काहीच नाहीये. मग आम्ही काय करायचं? मग सोसायटी सांगणार एक काम करा, तुम्ही कोर्टात जा, तिथून सक्सेशन रिपोर्ट काढा, प्रॉपर्ली वारसदार कोण कोण आहे ते घेऊन या, त्या बेसवर तुम्हाला आम्ही मेंबरशिप देतो. एवढंच काम आहे. म्हणून प्रत्येक जे मेंबर आहे त्यांनी नॉमिनेशन करणं गरजेचं आहे. याचा अर्थ असा नाही की तुम्ही कोर्टात जा म्हणजे नॉमिनेशन करायचं नाही, कोर्टात जायचं, असे कामं करू नका. एक प्रोव्हिजनल ठेवा सोसायटी रेकॉर्डमध्ये की नॉमिनेशन कराच तुम्ही. त्याचबरोबर जेव्हा ताबा देणार, सोसायटीला हा अधिकार देण्याचा नाहीये, मालकी हक्क देण्याचा, तो तुम्हाला न्यायालयीन प्रक्रियेतून मिळणार आहे. नॉमिनेशन, सर्व मेंबर्सला विनंती आहे की त्यांनी नॉमिनेशन भरा आणि उद्या कोणी समजा वारसदार उभे राहिले तर त्या वारसदारांना न्यायालय प्रक्रियेद्वारेच ते वारसा हक्क पत्र काढून घ्यायचं आहे आणि आपला सोसायटीला ते देऊन आपला मालकी हक्क प्रस्थापित करायचा आहे. तर अशा पद्धतीने आज बघितलं आहे. पण टोटली नॉमिनेशन मृत्यूपत्रक आहे, खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे. काय होतं, कधी कधी नॉमिनेशन भरलेच जात नाही. नॉमिनेशन भरले नसल्याने खूप सोसायटीला त्रास होतो, आम्हाला मेंबरशिप द्या, ह्या सगळ्या गोष्टी होत्यात, पण सोसायटीचा त्याच्यात कुठलाही इन्व्हॉल्वमेंट नसतो. सोसायटी तुम्हाला फार तर मेंबरशिप देणार, पण त्याचा काहीतरी डॉक्युमेंटरी एव्हिडन्स असणं गरजेचं आहे, त्या बेसवर ते करू शकतात. म्हणून सगळ्यांनी कृपया करून नॉमिनेशन फॉर्म भरा आणि आपले वारसपत्र, मृत्यूपत्र या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहे. जेव्हा या गोष्टी माणूस निघून जातो त्यानंतर त्याचा किती त्रास होतो हे प्रत्येकाने कोणी जे आता त्यांच्यावर घडलं असेल त्यांनी अनुभवलेलं असेल. तर आज आपण खूप महत्त्वाचा टॉपिक बघितला. काही तुम्हाला याच्या शंका विशंका असतील तर तुम्ही माझ्या कमेंट बॉक्समध्ये टाकू शकतात. आणि त्याचप्रमाणे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करण्यासाठी विसरू नका. चला तुर्तास एवढं थांबतो.